इथं रिस्पॉन्स शीट अटॅच करायची, लिंक शीट द्यायची, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन क्रिएट केला. इथं क्रिएट केलेल्याची इथं नावं दिसतात. इथं टाइम स्टॅम्प, नेम, ईमेल, ॲड्रेस, फोन नंबर, कमेंट याचा यस ऑर नो म्हणजे तो म्हणजे कमेंट. आता एखादा विद्यार्थी एखादा तुझा मित्र चांगला आहे किंवा नाही हे सगळं तुम्ही तिथं विषय तुम्ही तिथं ते यस ऑर नो मध्ये पब्लिश करू शकता. आता इथं तुम्हाला समजा इथं मी नाव टाकलं, एखाद्याचं नाव असेल, आता काय असेल फॉर सब काय जे असेल ते इथं टाईप करायचं. बरोबर आहे. आता इथं मल्टिपल चॉईसची गरज नाही. आता इथं आता हे कॉलम आठवलं किंवा केलं नाही, इथं नाव टाकलं तर नाव टाईप केल्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचं. इथं नाव इथं नेम मला फॉर्म ते साहित्य वडील आले ते त्यांना तर फॉर्म घेऊन आले महाडिग्रीचा. मग त्यांना सगळं सांगत बसलो व्यवस्थित. हां इथे गुगल, आता इथं गुगल फॉर्म बरोबर आहे. बरोबर आहे. आता इथं गुगल फॉर्म केल्यानंतर इथं चेंज सेटिंग दिसतात. आता चेंज सेटिंगमध्ये इथं क्वेश्चन हे सगळे दिसतात. क्वेश्चनमध्ये गेल्यानंतर फॉर्म डिफॉल्ट आहे, नॉट फॉल्ट, हे सगळं इथं काही करत बसायचं नाही. आता इथं रिस्पॉन्स आला बघा. रिस्पॉन्समध्ये काय आलं, कलेक्ट ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करायचं, सेंड रिस्पॉन्डर तिथे कॉपी रिस्पॉन्स अलॉज करायचं, ऑलवेज करायचं, अलाव द रिस्पॉन्स एडिटिंग. जर समजा तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करता येतं. इथं यस ऑर नो त्याचा तुम्हाला ऑप्शन आहे. रिक्वायर साईन इन करायचं असलं साईन इन पण ऑप्शन आहे, अलाव ॲक्सेस पण, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि क्वेश्चन फीडबॅक द्यायचा असेल तर फीडबॅक क्वेश्चन म्हणजे त्याला 5 स्टार हे सगळं. आता इथं नेम दिले बघा. आता इथं नेम दिल्यानंतर इथं वरती केलं, इथं टिक मार्क करायचं. इथं टिक मार्क केल्यानंतर इथे खाली आन्सर द्यायचा. आता इथं आन्सर दिल्यानंतर आता समजा आता माझं नाव इथं टाकतो समजा. बरोबर आहे. तर इथं रजिस्ट्रेशन नंबर आता काय 1 2 3 4 5 असं टाकायला काय जे असेल. मी XYZ सांगायला लागलो. आता इथं आधार कार्ड नंबर आता काय जे असेल तो इथं आधार कार्ड नंबर टाकायचा काय जे असेल. त्यानंतर जीमेल आय डी, इथं जीमेल आय डी टाकायचा. जीमेल आय डी काय जे असेल उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, कळालं का. ते तुम्ही फॉर्म ज्यावेळी भराल त्यावेळी तुम्हाला इथं दिसणार आहे. ॲड्रेस आता समजा इथं तुमचं आता काय असेल राजूर काय जे असेल, आता इथं मी राजूर टाकतो. त्यानंतर आता इथं थांबा कुठं गेलं ते पोस्ट केलंच का. आता इथं बँक अकाउंट नंबर, आता IFSC कोड काय SBIN जो काय असेल तो इथं IFSC कोड टाकायचा. XYZ काय असेल ते उदाहरण मी दाखवलं आहे कारण हे सिक्युअर आहे लक्षात ठेवा. आता इथं ऑप्शन यस केला, यस म्हणायचं इथं आणि जर पब्लिश करायचं इथं पब्लिश करायचं, इथं सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर रिस्पॉन्स शीटमध्ये आले का चेक करायचं. आता रिस्पॉन्स शीटमध्ये बघा आलं का, इथं नाव तुमचं आलेलं आहे.
आता इथं तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, इथं तुमचं आधार, हे सगळ्या बाकीच्या गोष्टी इथं तुमचं सगळं इथं, आणि आधार सीट यस ऑर नो इथं यस ऑर करायचं आणि इथं माहिती भरत जायचं. आणि इथं माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं सगळी माहिती दिसते. ITI गुगल फॉर्म, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हे सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इथं माहिती भरत जाल त्यावेळी तुम्हाला इथं येणार आहे, लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? हे अशा पद्धतीनं भरत जायचं आणि इथं ज्यावेळी पब्लिश करायचं. पब्लिश केल्यानंतर तुमचा हा डाटा सेव्ह होतो. ओके, हे असं तुम्हाला गुगल फॉर्म भरावा लागतो. प्रत्येक गुगल फॉर्म वेगवेगळ्या असतात आणि इथं टेम्पलेट आहे. टेम्पलेट वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट आहेत. कॉन्टॅक्ट, फाइंड टाईम आहे टेम्पलेट. आता टाईम म्हणजे काय बघा, टाईमचं ओपन होतं. त्यानंतर इथं बघा टाईम, इथं टाईम मॅनेजमेंट आहे. संडे, मंडे, ट्युजडे, वेडनेसडे हे सगळं. आता एखाद्या कंपनीचं तुम्हाला काय म्हणतोय, तुम्हाला हॉटेलचं कॅम्पेन करायचं, हॉटेलची वेबसाईट, हॉटेलचं तुम्हाला काय म्हणतोय लोकेशन प्रेस करायचं, हॉटेलची टायमिंग कधी आहे, किती वाजता चालू असते, मॉर्निंग, मॉर्निंग, मिड डे, आफ्टरनून, इव्हिनिंग, तुम्हाला कधी चालू करायचं, किती वाजता चालू करायचं, त्याचा डिस्कस काय आयटम, डिस्कस फूड, व्हेजिटेरियन, नॉन, कोशर, हलाल, ग्लुटेन फ्री, नॉन, हे सगळं ह्यामध्ये तुम्ही जर इथं क्रिएट करू शकता. हॉटेलचं इथं नाव देऊ शकता, हॉटेलचं नाव पण तुम्हाला देता येईल. हे वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टीचे म्हणजे ज्या कंपनीचे अटॅच करायचं असेल ते तुम्हाला देता येतं. हे तुम्हाला ह्या प्रकारे आहेत. हे टेम्पलेट दिलेले, ह्या टेम्पलेटमध्ये जाऊन तुम्हाला बघता येतात. हे असं ह्या प्रकारे आहे. आणि इथं फोल्डर पण आहे. फोल्डरमध्ये समजा तुम्हाला एखादा फोल्डर चूज करायचा आहे, इथं अनटायटल हे फोल्डर सगळे आलेले. आता इथं माय ड्राईव्हमध्ये आता समजा एखादा गुगल टेम्पलेट आहे, हे माय ड्राईव्हमध्ये हे माझ्या इथं सेव्ह झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता शेअर एखाद्या व्यक्तीला शेअर करायचं असेल तर इथं शेअर करता येते. आता समजा हे माझा गुगल ड्राईव्ह बरोबर आहे. आता हे गुगल ड्राईव्हमध्ये सगळे फोल्डर आहेत माझे क्रिएट केलेले, म्हणजे गुगल ड्राईव्हला सेव्ह केलेले ऑलरेडी. आता जर समजा हे मला शेअर करायचं, आता शेअर करायचं असणार आहे तर आता आपण काय करणार, ह्या व्यक्ती इथं जाणार, शेअर इथं दिलेला आहे, शेअरला करणार, मी त्याला क्लिक करायचं आणि क्लिक करून तुम्ही त्याला पाठवायचं. तुम्ही पाठवू शकता. क्लिक केल्यानंतर इथं कॉम्प्युटर पण आहे. कॉम्प्युटरमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर एम्प्टी दिसतात, म्हणजे इथं आता एम्प्टीच दाखव. आणि जर अपलोड करायचं असेल तर इथं जायचं, एखादी फाईल जर तुम्हाला इथं अपलोड करायचं असेल तर अपलोड करता येते. त्यानंतर तुमचं PPT पण अपलोड करता येते. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे काय पाहिजे ते तुम्हाला इथं अपलोड करता येतं. आणि अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला ओपन फाईलमध्ये दिसू शकतं. हे अशा पद्धतीचं आहे, म्हणजे इथं ओपन झालेलं दिसतं. आलं का लक्षात? म्हणजे हे गुगल फॉर्मचं वैशिष्ट्य आहे. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही गुगल फॉर्म भरायचा असतो. आणि PPT पण इथं आहे, PPT पण आहे. त्यानंतर फोटोज आहेत, ब्लॉगर आहे. ब्लॉगर साईट पण तुम्हाला, एखादं ब्लॉग साईट पण तुम्हाला करता येते, एखादा ब्लॉग क्रिएट करता येतोय. आता ब्लॉग साईटमध्ये आता तुम्हाला तुमचं एखादा ब्लॉग क्रिएट करायचा असेल तर तो क्रिएट करता येतो. आता इथं मी कोपाई लर्निंग नावाचा ब्लॉग तयार केला आहे. आता न्यू ब्लॉग तयार करायचा झाला तर इथं टायटल तुम्हाला देता येते. इथं टायटल देऊन तुम्हाला टायटल एखादं समजा blogger.com, म्हणजे तुम्हाला एखादं समजा copablogger.com असं जर तुम्हाला करायचं आहे ते पण करता येते. हे सगळ्या तुम्हाला ह्याच्यात फीचर आहेत आणि तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवून, व्हिडिओ तुम्ही बघा.